नमस्कार, मी संकेत आवटे. डायरेक्ट स्क्रीनवर जाऊयात कारण मार्केट जोरदार कोसळलंय. नेमकं याच्या मागची कारणं काय आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सेन्सेक्स बघितला तर आजच्या एका दिवसामध्ये जवळपास 1700 पॉइंट, बी स्पेसिफिक 1677 पॉइंटनी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2.15% मार्केट पडलेलं आपल्याला आज पाहायला मिळालं. निफ्टी समवेअर अराउंड 550 पॉइंटने आज खाली आपटलेला आपल्याला बघायला मिळाला. याच्या मागे कारणं काय? नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प काहीतरी बोलतो, एकदमच असं त्याला मधूनच काहीतरी होतं आणि कशामुळे होतं वी डोंट नो. पण असे काही वेगमध्ये स्टेटमेंट हा बाबा देतो, की ओव्हरऑल मार्केट अक्षरशः कोलमडायला सुरू होतं. हे जे मार्केट कोलमडलंय याच्या मागे रिझन काय? तर डोनाल्ड ट्रम्पनी 2-3 गोष्टी सांगितल्या ज्याच्यामुळे मार्केटवर आज प्रेशर आलेलं पाहायला मिळतं. नॅटोच्या एका मीटिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी क्लिअरली सांगितलं, की मला ग्रीनलँड माझ्याकडे घ्यायचा आहे, म्हणजेच यूएसकडे घ्यायचा आहे. तो या देशाकडे नको, त्या देशाकडे नको, फक्त माझ्याकडेच असायला पाहिजे. स्पेन बरोबर ट्रेड डील सगळे मोडून टाका. स्पेन बरोबर आपण कुठलाही व्यवहार करणार नाही आहोत, कारण स्पेन आपलं काही ऐकत नाही किंवा त्यांनी त्यांचा मिलिटरी बेस आपल्याला वापरायला दिला नाही. जे मध्ये आता यांचं युद्ध झालं होतं, त्यामध्ये स्पेननी क्लिअरली सांगितलं, की तू आमचे बेस वापरायचे नाहीस आणि आमच्या देशामध्ये काही कारभार करायचा नाही. बिकॉज हे सगळे प्रॉब्लेम, हे सगळे इश्यूज मला माझ्या देशामध्ये नको आहेत आणि मला या कॉन्फ्लिक्टमध्ये पडायचं नाही. त्याचा या बाबाला एवढा राग आला, की त्याने क्लिअरली सांगून टाकलं, की त्यांच्याशी संबंध आपले तोडून टाका आणि इथून पुढे आपण त्यांच्याबरोबर ट्रेड करणार नाही. बरं, याचं प्रेशर कुठे जनरेट व्हायला पाहिजे होतं? स्पेनवर जनरेट व्हायला पाहिजे होतं. पण झालं सगळं उलटच. इराण सोबतचा जो एमओयू आहे तो सुद्धा आमचा मोडलाय, संपलाय. घाण शिव्या द्यायला सुरुवात केली बाबाने डायरेक्ट इराणला. म्हणजे कुठल्या लेव्हलला आणि कुठला दर्जा, आपण कुठल्या पदावर आहोत याचं कुठलंही तारतम्य त्याला राहिलेलं नाही. म्हातारपणात जे काही उद्योग करता येईल, म्हणतात ना बुढिया सटिया गई है, असं काहीतरी प्रकार त्याच्यासोबत झालाय. मेंदू बिलकुल काम देत नाहीये. नको ते स्टेटमेंट, नको तशा प्रकारचे स्टेटमेंट हा बाबा सरळ करत सुटलाय. आता याचं म्हणणं हे आहे, की इराण आमच्यावर हमला करतो. बेसिकली झालं असं, काल रात्री 3 मोठे हमले करण्यात आले. आता त्यातला एक सौम्य होता. आता हे कसे हमले झाले? गेल्या 24 तासाबद्दल बोलतोय मी, कालपासून. बरं, त्यानंतर परत त्यांना यूएसनी पलटवार केला वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. इराण म्हणतो यामध्ये आमची काहीच चूक नाहीये. हे झालं काय हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. पहिलं तर कतरकडून एक एल-एन-जीचा टँक किंवा कमर्शियल शिप भारताकडे येत होती, त्याच्यावर हमला करण्यात आला. आता बघा, म्हणजे भारताला विरोध करायचा म्हणून हमला करण्यात आला का? तर बिलकुल नाही. दुसरा हमला एका कमर्शियल टँकरवर करण्यात आला, जो हॉर्मुझच्या जवळ जात होता. त्याच्यावर क्लिअरली हमला केला यांनी आणि या हमल्यामुळे सुद्धा मोठं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तिसरा एक हमला झाला आहे, त्याला एवढा मोठा पकडता येणार नाही, पण त्याच्यानंतर यूएसनी सुद्धा डायरेक्ट हमला करायला सुरुवात केली. इराण म्हणतो सीजफायरचं यांनी उल्लंघन केलं. अमेरिका म्हणतं यात सगळी चूक इराणची आहे. त्यांनी परत स्वतःहून हमला करायला सुरुवात केलेली आहे. पण माझ्या मताप्रमाणे इराणनी एक स्पेसिफिक रूट तुम्हाला स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणून दिलेला आहे. त्या रूटच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इकडे-तिकडे जाण्याचा प्रयत्न कराल किंवा त्यांच्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न कराल, तर ते अंगाशी येणार आहे. डेफिनेटली ते हमला करतात. ड्रोननी जबरदस्त स्ट्राईक ते करतात. ही एक गोष्ट झाली. पण नेमकं तिथं काय झालं? तिथं मी पण नव्हतो ना तुम्ही होता. दोघे एकमेकांवर ढकलतायत. नेमकं चूक कुणाची आहे हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्चुअली तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात तर जपान असेल किंवा आपलं ओव्हरऑल इंडियन मार्केट असेल किंवा तुम्ही चायनीज मार्केट असेल, या सगळ्या मार्केटमध्ये जर ऑब्झर्व्ह केलं तर तुम्हाला कळेल 1 ते 2% दरम्यान यामध्ये क्रॅश आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हरऑल इंडियन मार्केट सुद्धा जवळपास मोर दॅन 2% क्रॅश झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यामध्ये कॉस्पी जर तुम्ही बघितला कोरियाचं, म्हणजे साऊथ कोरियाचं मार्केट 5.5% आपटलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग या सगळ्यामुळे होतं काय? मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करतो स्क्रीनवर. जर तुम्ही इंडिया विक्स बघितला ना, तर त्यामध्ये रॉकेट झालेला आपल्याला बघायला मिळतो. समवेअर अराउंड इथं जो 11:30च्या आसपास होता, तो 15:30ला जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे हा जिथं कमी होता, तो हळू वाढत 25-30% ग्रोथ इंडिया विक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. बेसिकली इंडिया विक्स म्हणजे काय? तर जेवढा मार्केटमध्ये फिअर आहे ना, तो विक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. किंवा आपण अजून बरीच वर्ष मागे जाऊ शकतो. मॅक्सिमम जिथं जाता येईल इथं कोव्हिडमध्ये तुम्ही बघू शकता. हा अग्रेसिव्हली वर जाऊन जवळपास 50, 60, 65, 70ला वगैरे गेलेला आपल्याला इकडे इझिली पाहायला मिळतो. अप्रॉक्सिमेटली 70+ हा कुठे गेला होता? कोव्हिडच्या पिरियडमध्ये. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं, मी आता तुम्हाला परत गेल्या पूर्ण 5 वर्षाची हिस्ट्री दाखवतो, सो दॅट तुम्हाला अंदाज येईल. अति जास्त घाबरण्याचं रिझन आत्ताही मला बिलकुल दिसत नाहीये. कारण ते मी पुढे एक्सप्लेन करेन. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितला 2022 मध्ये हा 28ला जाऊन पोहोचला होता. अगेन 2024 मध्ये हा 24-25च्या रेंजमध्ये होता. अगेन 2025 मध्ये
हा समवेअर अराउंड याचा जर तुम्ही इथे हाय बघितला तर तो अप्रॉक्सिमेटली 22-23 आपल्याला बघायला मिळाला आणि इव्हन 2026 मध्ये परवा जो सगळा गोंधळ झाला होता त्या केसमध्ये हा 27ला जाऊन पोहोचलाय. त्याच्या अगेन्स्ट आता 15वर असणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही. पण ही गोष्ट वाढू कधी शकते? जर आजही रात्री हे हमले झाले तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि अशाच हमल्यांमुळे प्रचंड व्होलॅटिलिटी येते. आता या व्होलॅटिलिटीचा वापर किंवा थोडासा त्रास कोणाला होणार? इन्व्हेस्टरला होणार. पण जर तुम्ही ट्रेडर असाल तर या व्होलॅटिलिटीचा त्रास न होता मोठे प्रॉफिट्स बुक करण्याची अशा मार्केटमध्ये संधी असते. ओव्हरऑल जर मार्केटमध्ये तुम्ही नजर फिरवली तर तुम्हाला कळेल की निफ्टी 2% पडलेला तुम्हाला दिसेलच, 2.25%. पण यामध्ये हेल्थकेअर थोडासा बेटर परफॉर्म करतोय, मेटल अजून बेटर कंडिशनला आहे आणि फार्मा सुद्धा 1%च्या आसपास पडलेला आहे. पण PSU बँक बघा किंवा तुम्ही केमिकल सेक्टर बघा किंवा आपण बघू शकतो सिमेंट सेक्टर जे जोरदार आदळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फायनान्समध्ये सुद्धा मोठी गडबड झालेली आपल्याला पाहायला मिळते. FMCG मध्ये IT कंपॅरेटिव्हली बेटर करतोय हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं. हां, वाटलं याचं रिझन पण हे आहे की ऑलरेडी खूप जास्त तो क्रॅश झालाय आणि आता थोडंसं तो सावरण्याचा किंवा वधरण्याचा प्रयत्न तो करतोय. पण ओव्हरऑल बरेच सेक्टर खराब परफॉर्म करत आहेत. कारण अचानक पॅनिक सेलिंग आलं. त्या पॅनिक सेलिंगला काउंटर करण्यासाठी आपले DIs तयार नव्हते असं माझा अंदाज आहे. ओव्हरऑल FIचा आणि DIचा डेटा अजून आलेला नाही. तो जसा येईल मी टेलिग्राम चॅनलमध्ये आणि WhatsApp ग्रुपमध्ये आपल्या शेअर करेन. WhatsAppची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. लगेच WhatsApp ग्रुपही आमचा जॉईन करून घ्या. आणि महत्वाचा एक प्रश्न की हे किती मोठं होऊ शकतं? प्रकरण डोनाल्ड ट्रम्पच्या हातामध्ये आहे. खूप जास्त बाबा हा पॅनिक होतो. हा पॅनिकपणा त्याचा किती वेळ टिकेल वी डोंट नो. कारण नंतर हा म्हणू शकतो की इराणने माझी माफी मागितली, मी त्यांना माफ केलं आणि आपण हे सगळं संपवलं. कारण तो स्वतःची चूक कधी मान्य करणारा माणूस नाहीये. सो माझ्या मताप्रमाणे दोघांकडेही क्रंच ऑलरेडी आहे. कारण साठा दोघांकडेही खूप कमी झालाय. मग यांच्याकडे ड्रोन्स असतील किंवा त्यांच्याकडे मिसाईल्स असतील, त्यांना परत रिस्टोअर करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. हे असंच एवढ्या सहजासहजी प्रकरण अजून वाढवणं दोघांच्याही नुकसानीचं ठरणार आहे. परत नोव्हेंबरमध्ये इलेक्शन्स आलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्पला तिथं तोंड द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इन्फ्लेशन प्रचंड वाढतं युएसमध्ये. महत्वाचा पार्ट हा येतो की तो तिथल्या ऑइल कंपनीजना प्रेशराईज करतोय आणि सांगितलं जातंय की 4 गॅलन्सवर वगैरे तुम्हाला खाली यायचं आहे. मला त्याला $2-2.5 आसपास नेऊन टेकवायचं आहे. म्हणजे काय? तुम्ही जास्त प्रॉफिट्स कमवू नका. त्यांना प्रेशराईज करून त्यांचे रेट कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. इन शॉर्ट काय? काहीही करून हे युद्ध ना त्यांना परवडणार आहे, ना जगाला परवडणार आहे. पण अशा मार्केटमध्ये प्रॉफिट्स मिळवण्याची संधी असते. ती संधी तेवढी तुम्ही चुकवू नका. सो ओव्हरऑल तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं ऐकायला आवडतील आणि सोबतच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.